उत्साहाने साजरी होते आणि त्याच पद्धतीने पुण्यात देखील दहीहंडी जी आहे मोठ्या उत्साहाने साजरी होते। आपण जर पाहिलं तर जवळपास 35 मंडळं एकत्र येत या ठिकाणी दहीहंडी जी आहे ती साजरी होतीये। पुनीत बालन जे आहेत त्यांच्यामुळेच खरं तर शहरातील जवळपास 35 मंडळं जी आहेत ती एकत्रित येत या ठिकाणी दहीहंडी जी आहे ती साजरी करतात। आपण पाहिलं तर मोठा उत्साह या ठिकाणी दहीहंडी जी आहे ती साजरी होत आहे आणि आपल्यासोबत पुनीत बालन आहेत त्यांच्या मार्फत ही दहीहंडी साजरी होते। हे एकूणच काय उत्साह आहे पाहायला मिळतो, काय उत्साह तुम्हालाच दिसते उत्साह काय आहे। आज 35 मंडळ एकत्र येऊन या ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी साजरा करत आहेत। दहीहंडी फुटली आहे तरी पण पुणेकरांचा उत्साह, मंडळाचे कार्यकर्ते आणि लोकांचं प्रेम तुम्हाला समोर दिसतोय। नेमका काय उद्देश होता ही 35 मंडळ एकत्रित करून ही दहीहंडी साजरी करण्यात? गणेश मंडळाचे कार्यकर्ते नेहमी समाजात परिवर्तन आणतात। अनेक ठिकाणी दहीहंडी करण्यापेक्षा एकच ठिकाणी दहीहंडी करू असं सगळ्यांचं मत होता आणि म्हणून सगळे एकत्र येऊन हे दहीहंडी साजरा करतात। नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी होते। या वेळेचं नेमकं काय जे आहे ते लोकांसाठी आकर्षण असणार आहे। मागच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते सेलिब्रिटीज होते, मात्र या वर्षीचं नेमकं आकर्षण काय असणार आहे? यावेळी आम्ही एकही सेलिब्रिटी बोलवणार नाही। जे आमचे मित्र आहेत प्रवीण तरडे ते आले आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इथे चेंबूरवरनं पहिल्यांदा पुण्यात महिला पथक घेऊन त्यांनी सलामी दिली आणि हे पथक हे मंडळ जे एकत्र आलेत ते मंडळाचे कार्यकर्ते सेलिब्रिटी आहेत। तर यावर्षी कुठल्याही सेलिब्रिटी बोलवलेलं नाहीये, तर हे मंडळ जे आहे ही मंडळ जे आहेत तेच यावर्षी सेलिब्रिटीज असणार आहेत असं या पुनीत बालन यांनी सांगितलेलं आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिली तर गर्दी या ठिकाणी झालेली आहे। दरवर्षीच दहीहंडी निमित्त मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती शहरातील मध्यवर्ती भागात जमा होते। मात्र पुनीत बालन यांच्या जी दहीहंडी आहे त्या दहीहंडीला जवळपास 35हून अधिक मंडळ जी आहेत ती एकत्रित आली आहेत आणि त्यांची दहीहंडी जी आहे ती या ठिकाणी पार पडते। अगदी 5 मिनिटांमध्ये आता ही दहीहंडी जी आहे ती फुटणार आहे, ती पाहणं आता महत्त्वाचं